मीरा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले, पण मला एक प्रश्न पडलाय, तुला चिरतारुण्य का हवं? आणि तेही आता? तू अजून तरुण आहेस. तू आतापासूनच या मोहाच्या जाळ्यात अडकलेस वाटतं. नाही नाही नीरती देवी, मला चिरतारुण्य नकोय. तुला चिरतारुण्य नकोय? मग तुम्ही इथे का आलात? आम्ही इथे वेगळ्या कारणामुळे आलोय. आम्हाला मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचे. तिने तिने आमच्या आईचा आत्मा एका कवडीत कैद केलाय. आमचे बाबा कुठे आहेत हे आम्हाला माहित नाहीये. आणि ती माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. तिने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केले. आम्हाला फक्त मंजिरीचं खरं रूप जाणून घ्यायचंय. आणि हा, तिच्याकडे एक मायावी पेटी आहे आणि त्या पेटीवर तुमचं नाव होतं. तिथूनच आम्हाला तुमच्याबद्दल कळलं आणि तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग देखील सापडला. हो नीरती देवी, आम्हाला खरंच चिरतारुण्य नकोय. आम्हाला फक्त आणि फक्त मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचंय. मीराने जसं तप केलंय तसंच मंजिरीनेही तप केलं होतं आणि मला प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणून मी तिला चिरतारुण्य मिळवण्याचा मार्ग सांगितला होता. मला तो सांगावाच लागला होता. म्हणजे मंजिरी चिरतरुण आहे? नाही, ती अजून चिरतरुण झालेली नाहीये, त्या मार्गावर आहे. पण मग हे सगळं थांबवायचं कसं? ती मंजिरी लोकांचे जीव घेतीये. आम्हाला हे सगळं थांबवायचंय. बरं, माझ्याकडे तर पंचमहाभूतांची शक्ती सुद्धा आहे, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. हे का होतंय असं? अंबिका, प्रश्न तुझ्या शक्तीचा नाही, मंजिरीचा आहे. तुझ्या शक्ती तिच्यावर परिणाम करू शकत नाही, कारण मंजिरी मनुष्य नाही आहे.